काही चलो आपण संघर्ष टेकडीला तर आपले पाहू शकता फ्रेंड्स. दिसनाच नीट कर. आपले कंटेक्ट वाढले पाहिजेत. त्यासाठी तुम्हाला नवीन नवीन रहस्य आम्ही दाखवतो. वरी गेल्याच्या नंतर तर खूप काही आहे. पहिले तुम्ही पुन्हा ह्याला घे. पाहू शकता आमचा मित्र परिवार. बोल थोडा आता. हाय गाईस, तर आम्ही चलो संघर्ष टेकडीला. तुम्हाला एक सेकंड गोष्ट सांगायची राहिलेली आहे. याच्यावरती एक रहस्यमय तळ आहे. त्या तळ्यात कानाती पाणी पडला. आपण पाहता पाणी किती मोठा पडलेला आहे. कारण की माळावर पाणी जमा होणं म्हणजे आम्ही जाणार आहे संघर्ष टेकडीला आणि वरी गेल्यावर खाणार आहे ब्लूबेरी. कम ऑन बॉय. हाय गाईज, खूप ढगाचं वातावरण झालेलं आहे. बघू आता आम्ही खूप मोठा संघर्ष करत आहे. पाण्याची येण्याची अत्यंत जास्त शक्यता आहे. बघू आता संघर्ष करत आहे आम्ही. लेट्स गो पब्लिक. आता बोलतील धीरज. तो लेट्स गो पब्लिक. असंच आपल्या कृतीभावला जुटून राहा. बघू आपल्या सोबत काय काय होतं समोर. कारण का टेकडीचा एवढा खडतर प्रवास आणि त्याच्यामधून आपण करतो लाईफ एन्जॉय. चला तर मग कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगला जुटून. कमांडो हे पडतं खिल्लं काय नाही. तुला काय वाटते? कमांडो. बोलत राहा. पावसाळ्यामध्ये शिक्षण तरी गाड्या. पावसामध्ये सुद्धा आम्ही ब्लॉग करत आहेत. पावसामध्ये सुद्धा ग्राउंड करत आहेत. तुम्ही समजू शकता की आम्ही किती संघर्ष करत आहोत. आणि एक तर संघर्ष टेकडीवर चढत आहेत. त्याला नाव पण मीच दिलंय बरं का. याला नाव सुद्धा आमच्या पृथ्वीने दिलंय. काय नाव दिलंय? संघर्ष टेकडी. तर तुम्ही कधी पण हिला भेट देऊ शकता संघर्ष टेकडी. हिचं रहस्य असं आहे की वरी गेल्याच्या नंतर दाखवतो तुम्हाला ते पण. आणि पब्लिक विशेष खास म्हटलं तर जर तुम्हाला आपल्या कंटेंटपासून काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच कमेंट करत जा. तुमच्या भावना माझ्यापर्यंत शेअर करत जा. नक्कीच मी नवीन अपडेट घेईन. बरं सावकाशाने पडशील. मला तीच गॅरंटी वाटते. जरा चल. किती मिनिटं झालं भैरव? 20 म्हणजे 2. अरे 2 मिनिटं. तुला शिकवतो मी. थांब 3 मिनिटाचा राहिला. चल मी शिकवतो तुला. त्याच्यातच आपण अपलोड करू. हा मोबाईल आहे. हा मोबाईल आहे. असं पकड. हे हात बघ. मग तसंच पकडायलो ना आता. हा बोट खाली. फक्त फोल्ड. तो लेट्स गो पब्लिक. आलो आपण आता टेकडीच्या दुसऱ्या मजल्यावर. आणि त्या पोरं खाली राहिलेत. त्यांना ना आम्हाला जॉईंट होऊ द्यायचं नाही. जर का ते आम्हाला पण जॉईंट झाले तर आमच्या एवढ्या मेहनतीला काय फळ आहे बरोबर. कारण का ते एवढं 0 स्कोअर असणारे पोरं जर आमच्यासोबत चालतं आहे म्हणल्यास मग बरोबर नाही वाटतं. माझं कसं आहे माहिती आहे का पब्लिक, आपल्याला जायचं यशाच्या दिशेनं म्हणून आपल्याला याच्यासारखेच मित्र पण करणं गरजेचं आहे जेणेकरून आपण यश लवकर काढतो. मग जर आपल्या ह्याच्यात बकचोदी करणारे पोर असले तर लगेच त्यांचा संकट तोडून टाका. मी डायरेक्ट फायनली बोलत असतो पब्लिकला. तर सॉरी पब्लिक. चला तर मग बघू आपण आता वरी गेल्यानंतर. दुसरा मजला चढत आहे आता. गुड मॉर्निंग सर. हो हो पब्लिक. तर हे आपले काका गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग काका. व्हेरी गुड मॉर्निंग. क्या बात है. फार बेस्ट लक बरं सर्वांना. फार लवकर सिलेक्शन होऊ द्या. यस सर. जय हिंद. आहे ना तो तिकडे गेला. तर पब्लिक हे आपले काका आणि त्यांच्या समोर आहे डॉग. ते कंटिन्यू त्या डॉगला इकडे घेऊन येतात. हे बघा आलेला आहे डॉग पण. हे बघा त्यांचा डॉग. ए टॉमी. टॉमी. ते बघा ते काका. जेरी. हे बघा पब्लिक. हे ते आहेत काका आणि त्यांचा ते होता डॉग. तर चला तर मग असं आपल्या ब्लॉगला राहू जुटून. आणि नवीन नवीन कंटेंटमध्ये असे लोक भेटले ना मग कंटेंट पण एखाद ब्लॉगरला पाहिजे काय. तर याच्यावर आपण थोडं बोलू. पब्लिक मी तुम्हाला थोडं बोलणार आहे. माझं ऐकून कोणी यूट्यूब चॅनल खोललं त्यांनी मला नक्कीच कमेंट करा. आणि तुम्हाला सांगतो एक छोटंसं युट्यूब चॅनल हां. तर पब्लिक आपला मूळ हेतू काय माहिती आहे का. जर का तुम्हाला आयुष्यात सक्सेस व्हायचं असेल मेसेज करता ब्लॉग हां नाही येत तर पब्लिक आपण थोडं लाईफस्टाईलवर बोलू. जर का तुम्हाला लाईफस्टाईलमध्ये जीवनामध्ये खूप पुढे जायचं असेल तर भावांनो हा इंडियात चालायला 2026 चालू आहे पण ॲक्च्युली चालतो आहे 2032 म्हणून तुम्हाला सांगतो तुम्हाला स्किल डेव्हलपमेंट करणं तेवढंच गरजेचं आहे. जर का तुम्ही फक्त व्हीलवर काम करत गेले तर तुम्ही भविष्यात जास्त सक्सेसफुल नाही होणार. ते 2026 नाही बरं. हां 2050 मध्ये जगायचे ते देश जगायला पण आपलं इंडिया रे. तुला ते उदाहरण सांग. तर पब्लिक आपल्या व्हिडिओची लेंथ खूप वाढत गेलेली आहे. ऑलवेज 4
48 सेकंद झाला व्हिडिओ. तर आपण इथं स्टॉप करू आणि नंतर भेटू आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्याला पृथ्वीभावाला जुटून आणि असंच बघा जर आपले लाईफस्टाईल व्हिडिओ एवढा दम लागला आहे की मी सांगू शकत नाही नेमका पास आणि बोलू देखील शकत नाही. तर फक्त तेवढं लक्षात ठेवा, जर का तुम्हाला आत्ताच्या प्रोग्रेसमध्ये जर सक्सेस व्हायचं असेल तर तुम्हाला विल पण तेवढंच महत्त्वाचं आहे आणि स्किल पण तेवढीच महत्त्वाची आहे. जर तुम्ही स्किलवर फोकस दिला तर पण नाही होणार आणि जर विलवर फोकस केलं तरी पण नाही होणार. तुम्हाला दोन्ही 50-50% घेऊन चालू लागेल. जसं की मी विल पण तेवढंच करतो आणि स्किल पण तेवढंच शिकतो. जसं की मला रॅप बनवणं, शायरी लिहिणं, कविता लिहिणं हे माझी स्किल आहे आणि ब्लॉग बनवणं ही स्किल आहे. तसं तुम्ही पण तुमची जी स्किल आहे का ती ओळखा आणि त्याच्यावर मेहनत करा. भावना नक्कीच यश भेटेल. चला तर मग हे बघा वरती आल्यानंतर काहीतरी असं दिसतं शहराचं वातावरण आणि हे आपले एकदम थकलेले मित्र परिवार. हा आपला भाऊराव, हा आपला निलेश, हा रोहन आणि हा धीरज. तो लेट्स गो पब्लिक, कंटिन्यू टू माय ब्लॉग चैनल. तो मिलते हैं अगली पार्ट में. तो थँक्यू सो मच व्हिडिओ शॉर्ट पण बघितलं जाता तेवढं काही सबस्क्राईब करून धन्यवाद.